मित्र जय मल्हार. मी रघुनंदन मोहिते. काल श्री लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आहे की ते महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढणार आहेत म्हणून ओबीसीच्या समर्थनामध्ये. तर माझी तमाम धनगर बांधवांना, महाराष्ट्रातील सर्व धर्म बांधवांना माझी विनंती आहे की या मोर्चामध्ये धनगर समाजाने सामील होऊ नये. कारण बीडचं जे प्रकरण जे चाललेलं आहे आता, त्याच्यावरनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे असं एकंदरीत एकंदरीत चित्र दिसतं आहे. तर याच्यामध्ये धनगर समाजानं तटस्थ राहावं आणि यात कसल्याही ओबीसीचा जो मोर्चा असेल, आरक्षणासाठी मोर्चा असेल ती वेगळी गोष्ट, तिथं जरूर समाजानं जावं. पण इतर कुठल्याही अशा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल अशा ठिकाणी आपली पर्सेंटेज तिथं समाजाने दाखवू नये असं मला वाटतं. आणि राहिली गोष्ट दुसरी की प्राध्यापक लक्ष्मण हाके आपण ओबीसीचे नेते होत आहात किंवा आहात, तर आपल्यासाठी इतर ओबीसीचे खूप प्रश्न आहेत. जरा त्याच्यावर थोडा तुम्ही अभ्यास करावा अशी आपल्याला मी विनंती करतो. ओबीसीचे इतर खूप प्रश्न आहेत. त्याच्यात पहिला प्रश्न असा आहे की ओबीसीच्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपल्या धनगर समाजाचा टक्का किती आहे, किंवा इथल्या काही विशिष्ट काही जाती आहेत ज्यांनीच फक्त हा मुद्दा काही वर्षापूर्वी निघाला होता की या काही ठराविक जातींनीच ओबीसीमधलं आरक्षण घेतलेलं आहे. त्याच्यावर थोडा विचार करावा आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करत आहात. किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीच्या बऱ्याच इतर जाती आहेत, एनटीमध्ये सुद्धा खूप जाती आहेत. कुठल्या काही ठराविक जातींना याचा फक्त काय फायदा भेटलेला आहे का, याचा विचार करावा, याचा अभ्यास आपण करावा. मागासवर्गीय आयोगाचे आपण सदस्य होतात, याच्याविषयी आपलं कधी काहीच स्टेटमेंट नाही, कुठलं काही नाही. का तुम्हाला असं वाटतं एनटीमधल्या काही ठराविक म्हणजे किंवा धनगर समाज असेल 3.5% आरक्षणानुसार 1995पासून याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली असं तुम्हाला वाटतं आहे? तुम्हाला याचा अभ्यास नसेल तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला याच्याविषयीचे काही कागदपत्र सादर करतो, किंवा करा तुम्ही स्वतः अभ्यास. तुम्ही चांगल्या मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होतात, ह्या गोष्टी तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहीत असल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. तर धनगर समाजाचा वापर तुम्ही आरक्षणाच्या लढाईसाठी करत असाल तर ठीक आहे, पण इतर कुठल्या गोष्टीसाठी धनगर समाजाचा वापर करू नये अशी आपल्याला मी विनंती करतो. आपल्यासाठी ओबीसीसाठी सुद्धा बरेच असे प्रश्न आहेत ज्याची तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे त्यांना, आणि त्या प्रश्नावर तुम्ही विचार करावा. ओबीसीमधल्या ठराविक घटकांनी त्याच्यामध्ये जो लाभ घेतलेला आहे त्याच्याविषयी काय तुमचं स्टेटमेंट आहे. थँक्यू, धन्यवाद.